गुड आफ्टरनून. आज विकेंडसाठी झटपट होणारं हे चिकन दाखवत आहे. त्यासोबत फक्त फुलके आणि कांदा असेल तरी चालेल. चला तर मग किचनमध्ये फटाफट करायला घेऊया. यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतले आहे. 2 इंच आले, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि त्यासोबत मूठभर कढीपत्त्याची पाने मी चुरून यात घालत आहे, जी की कुटायला इझी जातील. तर हे कुटून मी पेस्ट बनवून ठेवून देत आहे. चिकनला आपण आता थोडंसं मीठ घालून, हळद घालून, ही बारीक केलेली पेस्टसुद्धा घालून मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवून देऊ. अर्धा तास ते मॅरिनेट होईल तोपर्यंत आपण 1 तेजपत्ता, 7-8 हिरव्या वेलच्या, थोडीशी दालचिनीचे तुकडे, 2 चमचे धणे आणि 1 चमचा जिरे घालून 1 इंचभर जावेत्री आणि 2-3 लवंगा घातल्या आहेत. त्यासोबतच मी 4-5 सुक्या मिरच्या, मीठ आणि साखर घालून एकदम पावडर करून घेतली आहे. 4-5 चमचे तिळाच्या तेलात मी थोडेसे शहाजिरे, वेलची आणि थोड्याशा मेथीचे दाणे घातलेत आणि 7-8 ठेचलेल्या लसणीचे तुकडे मी आता मंद गॅसवर ब्राऊन करून घेत आहे. लसूण अशी लालसर झाल्यावर त्याच्यात 2 बारीक चिरलेले कांदे मी घालत आहे आणि ते थोडेसे मीठ घालून ते लालसर होईस तोपर्यंत परतवून घेत आहे. तुम्हाला जर का झटपट करायचे असेल तर तेलाचे प्रमाण थोडे जास्ती घालावे लागेल. मी मंद गॅसवर करत असल्यामुळे तेल थोडंसं कमीच वापरले आहे. तर आता यात मॅरिनेट केलेले चिकन मी घालत आहे. ते कांद्याबरोबर मिक्स करून झाल्यावर मी बारीक करून ठेवलेला गरम मसाला घालत आहे. तो मसाला करताना मी थोडीशी साखर आणि मीठ घातलं होतं. कच्चा गरम मसाला जर वाटायचा असेल तर तो छान वाटायला पाहिजे असेल तर त्यात साखर किंवा मीठ घातल्याने ते एकतर चांगले दळले जाते आणि चिकन मटणची टेस्टसुद्धा वाढते. आता ते बारीक गॅसवर ठेवून मी 2 सीडलेस केलेले टोमॅटो आणि 1 मूठभर कोथिंबीर वाटून घेत आहे आणि मी ती या चिकनमध्ये घालून मिक्सर धुवून घेतला आणि ते पाणीसुद्धा मी यात चिकनमध्ये घालत आहे शिजायला. आता ते सगळं एकसारखं करून मग त्याच्यात हवं तितकं मीठ आपण टेस्ट करून, का म्हणजे मसाल्यात आणि चिकनमध्ये सुद्धा मॅरिनेट करायला घातलं होतं. 5 ते 6 मिनटं चिकन झाकून मी गरम केल्यावर 1 चमचाभर गरम मसाला, मी परबी मसाला वापरला आहे, तुम्ही कुठचाही वापरू शकता. मग 3-4 चमचे तूप घातलं. मला जास्ती तूप घालायला आवडते, तेलापेक्षा मी तूप प्रिफर करते. आणि मग हव्या त्या कन्सिस्टन्सीप्रमाणे पाणी घालून तुम्ही ॲडजस्ट पण करू शकता. तर सर्व करायला तयार आहे झटपट चिकन. मी याला नाव काय दिलेलं नाही आहे, बस फटाफट असंच केलं होतं. माझ्या मुलाला असे तिखट चमचमीत पदार्थ खूप आवडतात. आता त्यावर कोथिंबीर शिवरून मी फुलक्याबरोबर ते सर्व करत आहे. माझ्या मुलाला ही रेसिपी खूप आवडली आहे. तुमची पण ती सुंदर होऊन तुमच्या सगळ्या प्रियजनांना ती आवडो, हीच देवाकडे प्रार्थना. तर कमेंट करून मला नक्की कळवा तुम्हाला कशी आवडली. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.